सुधारकानं वाचाल तर चकित व्हाल या निबंधात आपल्या देशातील दारिद्र्याचं प्रमाण आकडेवारीचा दाखला देऊन दिला. वाचाल तर चकित व्हाल म्हटलं आणि दारिद्र्य म्हटलं तर लक्षात ठेवा हे कुणी केले? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरांनी वाचाल तर चकित व्हाल या निबंधामध्ये आपल्या देशातील दारिद्र्याचं प्रमाण आकडेवारीचा दाखला देऊन दिलेला आहे. ठीक आहे. आगरकरांचं मत कसं होतं की सुशिक्षित लोक लय भारताचे आहेत, तर यांनी नोकरीच्या मागं लागलं नाही पाहिजे. नोकरीच्या मागं न लागता त्यांनी स्वतःचा व्यवसाय करा आणि व्यवसाय केला तर देशाची प्रगती पण त्यातून होईल. म्हणजे समाजाचा विकास व्हायचा तर व्यापाराशिवाय होऊ शकत नाही असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे. म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. आता गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कधी झाला तर त्याची तारीख येते 14 जुलै 1856. आगरकरांचा जन्म या तारखेला झालेला होता. त्यांचा मृत्यू कधी झाला तर 17 जून 1895. ठीक आहे. कशामुळे मृत्यू झाला होता तर वयाच्या 39व्या वर्षी दमा झाला होता त्यांना आणि दम्यामुळे त्यांचं निधन झालेलं होतं. आता आगरकर म्हणजे 1892 ते 1895 हे जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य राहिले होते. 1892 ते 1895 फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते. तर आगरकरांनी सुधारक हे पत्र त्यांचं कधी सुरुवात केली? सुधारक पत्राची सुरुवात कधी केली तर तुमचं उत्तर असणार आहे 1888 म्हणजे 1888 मध्ये त्यांनी सुधारक हे पत्र सुरू केलेलं होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष असं कोणी म्हटलं? महात्मा फुले सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे. करेक्ट आन्सर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 येतो. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी असं म्हटलंय. आता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय म्हटलं? महात्मा फुले म्हणजे पतितांचा पालनवाला आहेत. काय म्हटलेलं आहे? पतितांचा पालनवाला. पतितांचा पालनवाला. राजर्षी शाहू महाराजांनी म्हटलं होतं महाराष्ट्राचे काय आहेत? मार्टिन ल्युथर किंग आहेत. मार्टिन ल्युथर किंग म्हणजे महात्मा फुले बद्दल कोणी काय काय म्हटलं हे विधान आहे. शाहू महाराज म्हणजे मार्टिन ल्युथर किंग. सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? महात्मा फुले म्हणजे हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन आहे. बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलं होतं. ठीक आहे. आणि महात्मा फुले यांचं वर्णन कुणी असं केलं? महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून. महात्मा फुले यांचं वर्णन महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असं कोणी केलं? कार्ल मार्क्स म्हणलं तर उत्तर असणार आहे माधव बागल. माधव बागल यांनी महात्मा फुले यांचं वर्णन केलं होतं ते म्हणजे महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स आहेत. म्हणजे एकाच प्रश्नामधून मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतोय, लक्षात घ्या. पहिलं महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग शाहू महाराज, पतितांचा पालनवाला महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड बुकर टी वॉशिंग्टन आणि महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स माधव बागल आणि सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष लक्ष्मण शास्त्री जोशी. असे या सर्वांनी महात्मा फुले यांचं केलेलं वर्णन. यातला एक काही ना काही तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे योग्य विधान ओळखा. महर्षी कर्वे यांच्याबद्दल दिले. पहिलं विधान आहे महिला विद्यालयाच्या बाबतीमध्ये, दुसरं आहे अध्यापिका विद्यालयाच्या बाबतीमध्ये. पहिल्या विधानामध्ये म्हटले महिला विद्यालयाची स्थापना 1917 मध्ये केली. आता महर्षी कर्वेंनी महिला विद्यालय 1917 मध्ये स्थापन केलं का? हा पहिला घटक आहे. ओके. तर याचं उत्तर आहे चुकीचं आहे. चुकीचं आहे. ओके. कारण दुसरं विधान चुकीचं आहे, सांगतो मी. महिला विद्यालय म्हटलं तर हे महर्षी कर्वे यांनी कधी केलेलं आहे? 4 मार्च 1907 रोजी. लक्षात येते? 4 मार्च 1907 रोजी महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. महिला विद्यापीठाची स्थापना जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 3 जून 1916. आता लक्षात घ्या. आता हा पॉइंट थोडासा लक्षात घ्या. महिला विद्यालय 4 मार्च 1907, महिला विद्यापीठ असं जेव्हा म्हटलं जाईल 3 जून 1916. 3 जून 1916 हा पहिला घटक लक्षात घ्या. आता या विद्यापीठाच्या वतीनं महिला विद्यापीठाच्या वतीनं जे अध्यापक विद्यालय सुरू केलं होतं 1917 मध्ये काय सुरू केलं होतं? अध्यापक विद्यालय, अध्यापिका विद्यालय म्हणतो आपण, ते सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान का चुकीचं झालं? इथं 1907 दिले, 7च्या ऐवजी पाहिजे होतं 1917. ठीक आहे. मग हे बरोबर ठरलं असतं. आणि इथे 1917 दिले, इथं पाहिजे होतं 1907. म्हणजे दोन्ही इयरमध्ये इंटरचेंज झाल्यामुळं तुमचं दोन्ही विधानं चुकीचे आहेत. ओके. आता या अध्यापिका विद्यालयामध्ये महत्वाचं योगदान कुणी केलं की प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारं विद्यालय म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई आठवले यांचं नाव महत्वाचं आहे. श्रीमती
पार्वतीबाई आठवले हे नाव इथं लक्षात घ्या, कारण पार्वतीबाई आठवले यांचं नाव जेव्हा त्यांचं निधन झालं ना 1955 मध्ये, तर 1955 मध्ये या अध्यापिका विद्यालयाला नाव दिलं पार्वतीबाई यांचं, म्हणून ते विद्यालय झालं पार्वतीबाई अध्यापक विद्यालय, अध्यापिका विद्यालय. का बरं त्यांचं झालं? कारण या विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये किंवा या विद्यालयाचं जे कामकाज आहे हे सगळ्यामध्ये ह्या पार्वतीबाई आठवले यांनी खूप मेहनत घेतली होती. पार्वतीबाई आठवले म्हणजे कोण आहेत? तर ज्या गोदूबाई म्हणतो, गोदूबाई कर्वे किंवा आनंदीबाई म्हणतो, गोदूबाई कर्वे किंवा आनंदीबाई कर्वे यांच्या त्या भगिनी, त्या दोन्ही बहिणी होत्या आणि या बहिणींचं योगदान या अध्यापिका विद्यालयाच्या बाबतीमध्ये महत्वाचं आहे. म्हणून पार्वतीबाई आठवले यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या अध्यापिका विद्यालयाचं नाव केलं पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात आलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 21 एप्रिल 1944 महर्षी कर्वे यांनी कोणती संस्था स्थापन केली? 21 एप्रिल 1944. आता तुम्हाला ऑप्शन सारखे दिसत आहेत. तुम्हाला समाज समता संघ दिसतोय, समता संघ दिसतोय, हिंगणे स्त्री शिक्षण दिसते. करेक्ट आन्सर येतं समता संघ. करेक्ट आन्सर येतं समता संघ. 21 एप्रिल 1944 जेव्हा याचं उद्घाटन झालं, म्हणजे समता संघाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं, तेव्हा अध्यक्ष कोण होते? न.चि. केळकर होते. ठीक आहे, न.चि. केळकर. हे लक्षात राहू द्या. समता संघाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी पत्र सुरू केलं, त्याचं नाव होतं मानवी समता. समता संघाच्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वेंनी सुरू केलेलं पत्र म्हणजे मानवी संस्था. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हिंगणे स्त्री शिक्षण संस्था दिसते किंवा काही ठिकाणी इथं महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, हे सुद्धा महर्षी कर्वेंनीच केले. म्हणजे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून, की समजा एखादं खेड आहे आणि ज्या खेड्यामध्ये बोर्डाच्या शाळा नाहीत, मग अशा ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू करणं गरजेचं, म्हणून त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना महर्षी कर्वेंनी केली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं दिलेलं आहे. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणजे जेव्हा 1896 ला अनाथ बालिकाश्रम सुरू झालं, या अनाथ बालिकाश्रमाला जेव्हा 50 वर्ष कंप्लीट झाली, अनाथ बालिकाश्रमाला जेव्हा 50 वर्ष कंप्लीट झाली, अनाथ बालिकाश्रम 50 वर्ष कधी कंप्लीट होणार आहेत? हे 1896च आहे, याचा अर्थ 1946 ला. तर 1946 ला या अनाथ बालिकाश्रमाचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू करण्यात आली? करेक्ट आन्सर असणार आहे 2 फेब्रुवारी 2006. 7 सप्टेंबर का महत्वाचा आहे? या कायद्याची नोंदणी, हा जो कायदा आहे ना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा, त्याची नोंदणी 7 सप्टेंबरला आणि अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006. 1 एप्रिल 2008 ला काय केलं? तर संपूर्ण देशभरामध्ये लागू केली. 1 एप्रिल 2008 ला संपूर्ण देशभरामध्ये लागू केलं. जेव्हा 2 फेब्रुवारी 2006 ला सुरुवात केली तेव्हा फक्त देशातल्या 200 जिल्ह्यामध्येच ही योजना सुरू केली होती आणि 1 एप्रिल 2008 पासून काय केलं? पूर्ण भारतभर लागू केली. 2 ऑक्टोबर 2009 ला गांधीजींचं नाव दिलं, म्हणून त्याला मनरेगा असं म्हणतात. अगोदर नरेगा म्हटलं जायचं, तसं मनरेगा. 140वी जयंती होती महात्मा गांधीजी यांची 2 ऑक्टोबर 2009 ला आणि तेव्हा महात्मा गांधीजींचं नाव दिलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक परमेश्वर अशी घोषणा कोणी केली? करेक्ट आन्सर येतं नारायण गुरु. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 1872 मध्ये द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट पास होण्यास खालीलपैकी कोणाचं महत्वाचं योगदान आहे? नेटिव्ह मॅरेज सिव्हिल ऍक्ट आणि 1872. करेक्ट आन्सर येतं केशवचंद्र सेन. ओके. त्यांनी सुलभ समाचार नावाचं पत्र सुरू केलं 1870. ते पण लक्षात ठेवा. सुलभ समाचार, केशवचंद्र सेन, 1870. आता ब्राह्मण समाजामधला कोणता गट हा केशवचंद्र सेन यांच्या अंडर खाली होता? तर तो म्हणजे भारतीय ब्राह्मण समाज. जो फुटला होता 1865 ला, तो फुटलेला गट त्यांच्या बाजूने होता, भारतीय ब्राह्मण समाज. हे लक्षात ठेवा. आधी ब्राह्मण समाज म्हणलं की टागोर, ओके, देवेंद्रनाथ, पण भारतीय ब्राह्मण समाज म्हणलं की केशवचंद्र सेन. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे सुलतान अझलन शाह हॉकी चषक 2019 कोणत्या संघाने जिंकला? सुलतान अझलन शाह हा दक्षिण कोरियानं जिंकला. भारत उपविजेता राहिला. भारत उपविजेता राहिला. ओके. आता दक्षिण कोरियानं हे तिसऱ्यांदा जिंकलंय. तिसऱ्यांदा त्यांनी जिंकला होता. याच्या अगोदर 1996 ला दक्षिण कोरिया विजेता होता आणि 2010 मध्ये भारतानं 5 वेळा ही टुर्नामेंट जिंकले, पण यावेळेस आपण फायनलला पराभूत झालोय. हे या ठिकाणी लक्षात ठेवा.
सुलतान अझलन शाह म्हणजे ही 1983 पासून सुरुवात झालेली टुर्नामेंट आहे. सुरुवातीला 2 वर्षांनी टुर्नामेंट व्हायची, 2 वर्षांनी. नंतर काय केलं, 1998 पासून काय केलं, दरवर्षी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे 83 पासून सुरुवात होती, दरवर्षी 2 वर्षांनी होणार. ओके, म्हणजे 83 झाली की 85, 87 असं. पण 1998ला काय ठरवलं की आता ही टुर्नामेंट दरवर्षी घ्यायचं. ओके, सुलतान अझलन शाह म्हणजे मलेशियाचे राजे होते आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे महिलांसाठी नाही, फक्त पुरुष, ओनली पुरुषांसाठी असलेली ही टुर्नामेंट आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा. आता सुलतान अझलन शाह हॉकी स्टेडियम जे आहे मलेशियाचं, त्या ठिकाणी ही मॅच झाली आणि आता झालेली आवृत्ती विचारली तर ती 28वी होती. म्हणजे मी या पॉइंट मधले सगळे जे छोटे छोटे घटक आहेत ना ते सर्व सांगितले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. सन 1969 मध्ये 19 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, बरोबर का? कारण 19 नाही आहे, इथं पाहिजे होतं 14 बँकांचं. आणि ज्या व्यापारी बँकांच्या ठेवी 50 कोटीच्या वर होत्या त्यांचं त्यामध्ये झालं. 50 कोटींच्या वर होत्या का? हो, ठीक आहे. सर्वाधिक ठेवी कुठल्या बँकेच्या होत्या? सर्वाधिक ठेवी विचारलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सर्वाधिक ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या? सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या सर्वाधिक ठेवी होत्या 433 कोटी. 433 कोटी. आणि सर्वात कमी हे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र फक्त 73 कोटी. 73 कोटी एवढ्या ठेवी होत्या. आता याच्यानंतर 15 एप्रिल 1980 ही तारीख लक्षात घ्या. 15 एप्रिल 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि या 6 बँकांमधल्या ठेवी जर विचारलं तर ते किती कोटी रुपयापेक्षा जास्त होत्या? 200 कोटी रुपयापेक्षा जास्त होत्या. म्हणजे इथं तुमचं फक्त पहिलं दुसरं विधान बरोबर आहे. ओके, तुम्हाला विचारले चुकीचं कोणतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. चुकीचं पहिलं आहे ना, चुकीचं ओळखा म्हणलं. इथे 19 नाही 14 पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे, बेरुबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. बेरुबारी खटला म्हटलं तर सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटले, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचं पुन्हा प्रतिपादन केलं नाही. दोन्ही विधानं चुकीचे आहेत. बेरुबारी संघ खटल्यामध्ये असं म्हटलं होतं सरनामा राज्यघटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं होतं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. याचा अर्थ दोन्ही विधानं रिव्हर्स आहेत, चेंज आहेत. म्हणजे इथं तुमचं पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधानं चूक आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातली पहिली राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोणत्या राज्यात उभारली जाते? राज्य मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था मध्य प्रदेश. ठिकाण कोणतं? शेरपूर. मध्य प्रदेश. ठिकाण कोणतं? शेरपूर. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक घटनेच्या डॅश डॅश मधील प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते 151 भाग कोणता? कॅग म्हणजे भाग कोणता असणार आहे? 5वा असणार आहे का? भाग 5. भाग 5. ओके. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केव्हा केली? बाल हत्या प्रतिबंधक ग्रह 1863. पहिला विधवा गोखलेंच्या बागेत पुण्यामध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणला त्यांनी 64ला आणि 1865ला त्यांनी काय केलं? नाभिक वर्गाचा संप घडवून आणला. म्हणजे हे 1863 करेक्ट आहे. बाल हत्या प्रतिबंधक ग्रह. पोस्ट पद्धतीची सुरुवात 1766 मध्ये कोणी केली? पोस्ट पद्धत 1766 रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सनदशीर व घटनात्मक चळवळीचे उद्गाते या शब्दात राजाराम मोहन रॉय यांचे वर्णन कोणी केले? तर यांचं वर्णन कोणी केलं? सनदशीर व घटनात्मक चळवळीचे उद्गाते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. कोणी केलं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचं विभाजन कसं झालं? त्या कायद्यानुसार कसं झालं? तर इथं 22 आणि 9, 17 आणि 7, 16 आणि 6 म्हणजे यातलं कोणतंच बरोबर नाही. कारण 14 राज्य आणि युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश किती? तर इथं 6 केंद्रशासित प्रदेश. असा एकही पर्याय तुम्हाला त्यामध्ये दिसत नाही. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2020 ऑस्ट्रेलियानं जिंकली. ऑस्ट्रेलियानं कितव्यांदा स्पर्धा जिंकली? 5व्यांदा. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियानं 5व्यांदा. पुढचा प्रश्न आहे, लॉरियस स्पोर्ट्स पुरस्कार 2020 सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? लुईस हॅमिल्टन, मेसी, रोनाल्डो. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4.
तर लोरियस स्पोर्ट्स पुरस्कार जो 2020चा होता तो विभागून दिलाय. लुईस हॅमिल्टन पण आहे आणि लिओनेल मेस्सी हा पण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये भारताची पहिली कापड गिरणी, ताग गिरणी आणि कोळसा खाण झाली. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 50-55चा पिरियड असला पाहिजे या ठिकाणी. ओके, 1855 किंवा पहिली कापड गिरणी 54-53, म्हणजे तुमचं 50 ते 55 हाच पिरियड येणार आहे की ज्या ठिकाणी झालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्यांना स्वीकारलं की 1857चा उठाव एक विद्रोह नसून तो राष्ट्रीय उठाव होता. जेव्हा राष्ट्रीय उठाव आणि 1857च्या उठावामध्ये बघितलं जातं तर एक इतिहासकार आहेत, पन्नीकर म्हणून आहेत इतिहासकार, त्यांचं नाव लक्षात घ्यायचं, त्यांनी सुद्धा तसंच म्हटलं होतं. आणि दुसरी व्यक्ती आहे ते बेंजामिन डिझरायली. ओके, बेंजामिन डिझरायली. ह्या दोघांवर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला होतो. राष्ट्रीय उठाव म्हटलं पन्नीकर, बेंजामिन डिझरायली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं 2026 सालाच्या अखेरपर्यंत चंद्रावर पहिली अणुभट्टी योजना आकारली आहे. ओके, अणुभट्टी उभारण्याची योजना चंद्रावर अमेरिकेने केली. अमेरिकेला लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं. तृतीयपंथी पर्याय आसाम. आसाम सिंपल आहे. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरमधील विधान परिषद खालीलपैकी कोणत्या तारखेपासून बरखास्त झाली. बरखास्त म्हणजे तुमचा तो घटकच संपला. जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी अंमलबजावणी कधीपासून, 31 ऑक्टोबर, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 31 ऑक्टोबर 2019 पासून. लक्षात घ्या, बरखास्त झाली म्हणजे जम्मू काश्मीर हे युनियन टेरिटरी म्हणून याची अंमलबजावणी जेव्हापासून झाली तेव्हापासून, म्हणजे 31 ऑक्टोबर 2019. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो. कोणती घटना दुरुस्ती आहे. 1956ची 7वी, 55ची 7वी येणार नाही, 56ची 7वी येणार आहे. लक्षात ठेवा या घटना दुरुस्तीनुसार.